Good afternoon, students. So, last lecture we have learned what is computer virus and infection indicators. So, today we will learn the transmission of computer virus. So, look at this. Earlier, we have seen how computer virus work. So, obviously, as a इंट्रोडक्शन अबाउट द कॉम्प्युटर व्हायरस हाऊ द कॉम्प्युटर व्हायरस वर्क. तर आपण पाहिलेलं आहे पहिल्यांदा की कॉम्प्युटर व्हायरस कसं वर्क करते ते. द पर्पज ऑफ व्हायरस इज अचीव वन ऑफ द टू थिंग्स इम्पिरियर कॉम्प्युटर ऑपरेशन और टू स्प्रेड फ्रॉम वन सिस्टम टू अनदर. सो मेन पर्पज दे आर अचीव द टू थिंग्स in the computer with the help of virus. So first is that to damage the computer operation, and second is that they are spread from one system to other systems. So two things they are performed in a system. म्हणजे व्हायरस काय करते की दोन टास्क कंप्लीट करते. एक पहिलं की जे काय तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन प्रोग्राम असेल त्यांना डॅमेज करायचं काम करते, आणि दुसरं एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे जायचं काम करते, स्प्रेड व्हायचं काम करते. म्हणजे एका सिस्टीममध्ये व्हायरस आणला तर त्याचीच लागण इम्पॅक्टेड करते दुसऱ्या सिस्टीमला. तर हे दोन प्रकारचं काम जे व्हायरस आहे तुमच्या सिस्टीममध्ये करते. युजली व्हायरस ट्रान्समिशन टू वेज थ्रू द रिमूवेबल मीडिया अँड थ्रू द नेटवर्क. सो ऑब्वियसली व्हायरस ट्रान्समिट टू वेज. फर्स्ट इज द रिमूवेबल मीडिया. सपोज वी आर अटॅच्ड अ पेन ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क, CD, DVD. So this is the first removable media, and this is the through the networks. This another thing is that if you use the networks or internet, so virus carry from your internet. तर व्हायरस तुमच्या सिस्टीममध्ये दोन प्रकारे येते. एक रिमूवेबल मीडिया की ज्याच्या ठिकाणी तुम्ही पेन ड्राईव्ह अटॅच करतात, CD आणि DVD. त्याला रिमूवेबल मीडिया का म्हणले की तुम्ही त्या ठिकाणी त्याला अटॅच करून काढायला लागला. ओके, त्यामुळे त्याला रिमूवेबल मीडिया म्हणले. आणि दुसरा आहे नेटवर्क की ज्यावेळेस आपण इंटरनेट यूज करत असाल तर ईमेल सिस्टीमच्या माध्यमातून पण काय होतं की व्हायरस वन सिस्टीमकडून अदर सिस्टीमकडे कॅरी होते. सो लुक ॲट दिस इमेज गिवन टू एक्झाम्पल. फर्स्ट टू कॉम्प्युटर दे आर व्हायरस स्प्रेड फ्रॉम वन सिस्टम टू अदर विथ द हेल्प ऑफ ईमेल. अँड अनदर एक्झाम्पल attached a pen drive device, and by using that one system use the pen drive and this carry from the other system. म्हणजे रिमूवेबल मीडियाच्या थ्रू पण अगोदर तुम्ही पहिल्यांदा एका कॉम्प्युटरला लावला तो पेन ड्राईव्ह, त्याच्यानंतर तोच पेन ड्राईव्ह दुसऱ्या कॉम्प्युटर अटॅच केला तर रिमूवेबल मीडियाच्या थ्रू पण तुमच्या सिस्टममध्ये कॉम्प्युटर व्हायरस येत आहे. तर हे दोन एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये दाखवलेत. एक रिमूवेबल मीडियाचं आहे ज्या ठिकाणी पेन ड्राईव्ह दाखवला आहे, आणि दुसरा ईमेल सिस्टीम आहे की ज्याच्या ठिकाणी नेटवर्क सिस्टीम म्हणजे नेटवर्क आहे तुमचं इंटरनेट. The removable media, how the virus carry from the removable media. Virus copy and attach itself multiple file and program of your computer. So virus copies, make a copies and attach itself multiple file. Okay, and program of computer. There are number of program run in computer. So attach this copy in your files and insert the removable media like USB flash drive or floppy disk into the such a computer. Then after we can insert the removable media like a USB drive or floppy disk into the such a computer. म्हणजे एक काय होतं आहे, व्हायरस ज्यावेळेस त्याची कॉपी तयार होती एक मल्टिपल फाईलला ते अटॅच होतं आहे, आणि ज्या तुमच्या सिस्टममध्ये ते कसा येतो आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह किंवा फ्लॉपी डिस्क हे ज्यावेळेस कॉम्प्युटरमध्ये अटॅच केल्याच्यानंतर किंवा त्याला जोडल्याच्यानंतर अटॅच केल्याच्यानंतर ते तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश करते. इट कॅरीज द व्हायरस अलॉंग with file copies on it, inserted the drive into another system. So how to make the copies? First is that if you insert the drive, then make a copies, and then this inserted drive to other system. म्हणजे तुम्ही आता सध्या त्याला रिमूवेबल मीडिया एक पेन ड्राईव्ह लावला त्याच्यामध्ये व्हायरस आहे, तेच पेन ड्राईव्हमध्ये व्हायरस घेऊन तुम्ही दुसऱ्या PCला अटॅच केला अनदर सिस्टम. तर त्याच्यामधून काय झालं, तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस काय केलं की स्प्रेड झाला, कॅरी फ्रॉम वन सिस्टम टू अदर सिस्टम, and will cause the virus replicate and attach itself to the new file on your other system this infected is. आणि ते काय करत आहे, फर्स्ट कॉज द व्हायरस रिप्लिकेट अँड अटॅच इटसेल्फ न्यू फाईल. तर ते नवीन फाईलला अटॅच होतं आहे, जे अदर सिस्टीमच्या नवीन फाईल आहेत त्याला ते अटॅच होतं आहे, आणि देन आफ्टर इम्पॅक्टेड दॅट सिस्टीम, आणि त्यामुळे ते काय करते त्याच्यानंतर ते फाईल इम्पॅक्टेड करते. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ रिमूवेबल मीडिया. अँड अनदर एक्झाम्पल थ्रू द नेटवर्क. Virus also transmitted through the email system. Okay, this is called as networks. Unimpacted file may be attached to email and sent to the recipient. Suppose
particular virus attached to your file, and then this file we can send with the help of email as a particular recipient. म्हणजे ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की एक फाईल इम्पॅक्टेड झाली, ते तुमच्या ईमेल सिस्टीमच्या अटॅच आहे आणि तुम्ही ते एखाद्या रिसिपंटला सेंड केली. देन वेन रिसिपंट ओपन अँड रन द फाईल, देन आफ्टर रिसिपंट or receiver that open the file and run the file, new system is impacted. तर त्याच्या थ्रू कसं गेला की पहिल्यांदा मी काय केलं आहे, इम्पॅक्टेड फाईलला मी रिसिपंटला पाठवलेले आहे आणि पाठवल्याच्या नंतर काय झालं आहे की ते फाईल तिने ओपन केल्याच्या नंतर किंवा रन केल्याच्या नंतर त्या न्यू सिस्टीमला त्याच्यामध्ये त्या नवीन सिस्टीममध्ये इम्पॅक्टेड व्हायला थ्रू द नेटवर्क्स. The virus replicate and attached itself to not only all the files of the newly impacted system but also its email, this creating chain of infection. So this virus only not only attached to your some system file but also create the chain of infection. म्हणजे फक्त तुमच्या फाईलशी अटॅच होत नाही आहे, तर एक प्रकारची इम्पॅक्टेड चेन तुमच्या नंबर ऑफ फाईलला ते काय करतं, एक चेन क्रिएट करते, एक साखळी तयार करते की जेणेकरून नंबर ऑफ फाईल जे आहेत ते करप्ट व्हावे किंवा इम्पॅक्टेड व्हावेत. तर हे थ्रू द नेटवर्क सिस्टीम. देन so this is the example of the virus come your system, that two-way removable media, and then network system. The network system example email, and the removable media is the pen drive and the floppy disk. Okay, if you any doubt then ask as a my personal mobile number, or also give the comments on YouTube. Thank you so much.